कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बीड पोलीस वेगळ्या ठिकाणी जात होता आणि प्रयागराजमध्ये पोलिसांनी तिथल्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्याला अटक केलेली आहे। तेव्हा आता पोलीस या संदर्भात सखोल चौकशी झाल्यानंतर सांगतील की नेमकं कशा पद्धतीने तो कुठे कुठे गेला होता। आपल्याला जी माहिती मिळते आता काही वेळापूर्वी जी माहिती घेतली त्यानुसार तो बीड मध्ये 2-3 दिवसापूर्वी होता। त्यानंतर बीड पोलीस कसून चौकशी करीत असल्याची त्याला माहिती कळली होती। त्यानंतर माध्यमांसमोर मोठमोठ्या बातम्या येत असल्यामुळे तो हादरून गेला होता। अशा स्थितीमध्ये त्यांनी राज्य सोडण्याचा निर्णय घेतला। त्याच्याजवळ काही पैसे होते आणि त्या पैशाच्या आधारावर तो तिथपर्यंत पोहोचला। मात्र तो खासगी गाडीने गेला असावा असा अंदाज आहे, कारण बस किंवा रेल्वे स्टेशन मधून कुठलाही तिथं दिसलेलं नाही। त्या संदर्भातली माहिती पोलिसांनी घेतलेली होती। त्यामुळे कुठल्या गाडीने तो तिथपर्यंत गेला होता, त्याच्यासोबत कोण कोण होते यातही आता हळूहळू माहिती समोर येऊ शकते। त्याला प्रयागराज मधून पुन्हा महाराष्ट्रात आणलं गेलंय का किंवा कधी आणणार आहे? आता बीड पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर त्याला आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत बीड मध्ये आणतील अशी शक्यता आहे आणि त्यानंतर त्याला कोर्टात प्रोड्यूस करतील। सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की तो स्वतः सरेंडर होईल, कारण 2 दिवसापूर्वी तो एका ठिकाणी दिसल्याची माहिती खबऱ्यामार्फत स्थानिक पोलिसांना बीड पोलिसांना कळलेली होती। त्यानंतर ही कारवाई झालेली आहे। आता कारवाई झाल्यानंतर त्याला अत्यंत बंदोबस्तामध्ये, कारण त्याची वेगवेगळी कारणे पाहिल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये किंवा त्याच्या पद्धतीनं कुठलाही प्रकार घडवण्यास तो यशस्वी ठरू नये यासाठीची पोलिसांनी सगळी खबरदारी घ्यायला सुरुवात केलेली आहे। पोलिसांची वेगळी पथकं तिथे दाखल झाल्यानंतर ती एका पथकाला तो ताब्यात आलेला आहे आणि त्यानंतर आणखी पोलिसांची काही पथकं त्याला इथं बीड मध्ये आणतील आणि त्याच्यावर पुढची कारवाई सुरू होईल। नेमकी ही पुढची कारवाई जी होणार आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते? त्याचा जबाब नोंदवला जाऊ शकतो का किंवा कोर्टात हजर केला जाऊ शकतं का? काय पुढची प्रोसेस असू शकते? शिरूर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे व्हिडिओ समोर आलेले होते। तो एक तर पैशाचा माग, त्याचबरोबर अत्यंत क्रूरपणे त्यांनी मारहाण केलेली होती। त्याचबरोबर धाकटी कुटुंबियांना मारहाण केल्यानंतर त्यांची तक्रार जी आहे त्यांचा जबाब जो आहे त्या जबाबानुसार त्याची चौकशी केली जाईल। सोबतच वन विभागाने जी संपूर्ण चौकशी केली होती त्या संपूर्ण चौकशीमध्ये त्याच्या घरामध्ये वेगवेगळे मांस आढळून आलं होतं। त्याचबरोबर कत्तलीसाठी किंवा हत्यारे वेगवेगळी साधनं त्या ठिकाणी आढळून आली होती, त्याची सगळी जप्त केली आहे। त्याचे जबाब वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसमोर सुद्धा दिलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याचे वेगवेगळे कारणांनी समोर आल्यानंतर त्या सगळ्यांची सखोल चौकशी होणार आहे। सुरुवातीला त्याचा जबाब म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा जामीन अर्जासाठी त्याच्या वकिलाकडून जे जे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत त्याच्या बचावासाठी जी काही प्रक्रिया त्याच्याकडून करण्यात येत आहे त्या अनुषंगानं यांनी आतापर्यंत जे जे गुन्हे केले त्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास केला जाईल। सुरुवातीला आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार खोक्याला महाराष्ट्रात इथं आणल्यानंतर बीडमध्ये त्याचे कुठे कुठे त्यांनी कारनामे केले होते त्याची पोलीस पूर्ण तपासासाठी ती तिथे घेऊन जातील। त्यासाठी कोर्टात आता प्रोड्यूस करावं लागेल। कोर्टात प्रोड्यूस केल्यानंतर कोर्ट जी पोलीस कस्टडी देईल, पोलीस कस्टडीसाठी सुद्धा साधारणतः 14 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात येते। त्याचबरोबर कोर्टाकडून सुद्धा ती 14 दिवसाची पोलीस कस्टडी मिळण्याची शक्यता आहे, कारण हा गुन्हा मोठा आहे। कारण एकच गुन्हा नाही तर वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तो अडकलेला आहे। ठाकरे कुटुंबियांना जबर मारहाण करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्राण्यांची कत्तल करणे, शिकार करणे, त्या शिकारीसाठी लागणारे साहित्य घरामध्ये जमा करणे, त्याचबरोबर त्याच्या घरामध्ये काही दिवसापासून वाढलेलं मांस होतं त्या सुद्धा मांसाचं होतं। त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी वन विभागाने संयुक्त पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्याच्या घरी वाढलेला गांजा सुद्धा आढळून आला होता। त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीचा सगळा सारासार विचार करता अनेक धागेदोरे या सगळ्या मागे असू शकतात। त्यासोबतच पॉलिटिकल असेल किंवा नॉन पॉलिटिकल असेल याची चर्चा जोरात सुरू झाली आहे। विशेषतः हा नेमका खोक्या एकटा नाही तर खोक्याच्या मागे आणखी कोण कोण आहेत याच अनुषंगाने सुद्धा मोठा तपास होऊ शकतो, कारण आरोप प्रत्यारोप होत असताना पोलिसांनी त्या अनुषंगाने सुद्धा तपास केल्याची माहिती समोर येते आहे। तो इथे आल्यानंतर कोर्टात प्रोड्यूस करणं, त्यानंतर त्याची सखोल चौकशी करणं ही प्राथमिकता बीड पोलिसांची असणार आहे। नक्कीच माधव, आता तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की त्याला पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते, मात्र अगदी मोठं वन विभागाला सुद्धा मोठं घबाड सापडलं होतं, तर वन विभाग सुद्धा वेगळी कस्टडी मागू शकतं का त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी, जबाब नोंदवण्यासाठी, तपास करण्यासाठी? आणि दुसरं म्हणजे आता खोक्याच्या अटकेनंतर नेमकं बीडमधून कोण कोण जे आहे त्यांच्यावरती टांगती तलवार दिसू शकते? पाहिलेला आहे, कारण तो एका राजकीय पक्षाच्या पार्टीचा सदस्य होता, पदाधिकारी होता आणि त्याच अनुषंगाने त्याची दहशत
शिरूर, आष्टी, पाटोदा या परिसरामध्ये होते. सोबतच तो बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा तो दहशत निर्माण करत होता ही स्पष्ट झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांच्या तपासात काही गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत. तू विचारल्याप्रमाणे पहिला प्रश्न असा आहे की वन विभागाने जी चौकशी केलेली आहे त्या चौकशीमध्ये जे जे काही आढळून आलेलं आहे त्याचा जबाब पोलिसांच्या समोर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. वन विभागाची जी कायदे आहेत त्या कायद्यानुसार सुद्धा तो गुन्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्वाचा म्हणजे पहिला जो गुन्हा होता तो दाखले कुटुंबियांना मारहाण केल्याचा होता. अत्यंत जबर मारहाण, अमानुष मारहाण केल्यानंतर तो मोकाट कशा पद्धतीने फिरत होता या संदर्भातले अनेक व्हिडिओ समोर आल्यानंतर तो पहिला गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भात अनुषंगाने ती चौकशी